नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीप नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्कर पूर्ण कीर्ती अनुरेनुया थोकडा 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 तुका काशा एवढा तुका काशा एवढा तुका काशा एवढा तुका काशा एवढा हो तुका काशा एवढा तुका काशा एवढा आम्ही बळे बेरगाडे तुका म्हणे भूमंडळी आम्ही बळी वीरगाडे आम्ही बळी वीरगाडे आम्ही बळी वीरगाडे भूमंडळी आम्ही बळी वीरगाडे आम्ही बळी वीरगाडे आम्ही बळे काला वाटू एकमेका काला वाटू एकमेका काला वाटू एकमेका वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम वैष्णवनिका वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम वैष्णवनिका संभ्रम वैष्णवनिका संभ्रम विठोबार घुमाये ये विठोबार घुमाये विठोबार घुमाये विठोबार घुमाये टाळी वाजवार घुमाये विठोबार घुमाये विठोबार घुमाये जय जय विठोबार घुमाये विठोबार घुमाये विठोबार घुमाये विठोबार घुमाये विठोबार घुमाये विठोबार घुमाये ठोबार घुमाये ठोबार घुमाये ठोबा 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 कृष्ण मनी कंठी धरिला कृष्ण मनी हो कंठी धरिला कृष्ण मनी कंठी धरिला जने प्रकाश जने प्रकाश काला वाटू एकमेका एकमेका काला वाटू एकमेका
वैष्णवनिका वैष्णवनिका संभ्रम वैष्णव रे ना वैष्णवने वैष्णवनिका संभ्रम रे ना रे ना
वैष्णवनिका संभ्रम वैष्णवनिका संभ्रम काला वाटू एक मे काला वाटू एक मे वाकुलिया ब्रह्मदिका वाकुलिया ब्रह्मदिका उत्तम लोका दाखवू काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम तुका म्हणे भूमंडळी तुका म्हणे भूमंडळी आम्ही बळीवीर गाडे काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम विठ्ठल विठ्ठल समचरण सरोजम सांद्र नीलाबुदाबं जघननीत पाणी वंदन मंदनानं तरुण तुलसी माला कंधरं कंजनेत्रं सदय धवल हसन विठ्ठलं चिंतयामि जोडोनिया कर चरणी ठेवी तो माता ठेवी तो माता परिसावी विनंती माझे पंढरी नाथा परिसावी विनंती माझे पंढरी नाथा जोडोनिया कर चरणी ठेवी तो माता ठेवी तो माता परसावी विनंती माझे पंढरी परसावी विनंती माझे पंढरी हे जोडोनिया कर चरणी ठेवी तो माता चरणी ठेवी तो माता जोडोनिया कर चरणी ठेवी तो माता चरणी ठेवी तो माता हे परसावी विनंती माझे पंढरी नाथा विनंती माझी पंढरी नाथा हे परसावी विनंती माझे पंढरी नाथा विनंती माझी पंढरी नाथा हे जोडोनिया कर चरणी ठेवी तो माता परसावी विनंती माझे पंढरी नाथा परसावी विनंती माझे पंढरी नाथा पंढरी नाथा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आदत्रेय जननी देवाची वसुदेव सुतं देवकंस चानूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरु नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्कर पूर्ण कीर्ती अनुरेनुया ठोकडा 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 तुका काशाय वढा तुका काशाय
गले बरी गाणी गले बरी हो 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 गिळून गाणी गले अनुरेनु या ठोकडा तुका काशाये बळा तुका काशाये बळा तुका काशाये बळा या ठोकडा तुका काशाये बळा तुका काशाये बळा तुका काशाये बळा हे बळा सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा भेर जयाचे नि आठवे जयाचे नि आठवे शब्द सृष्टी अंगवे सारस्वत आघवे जीवेसिये ते नमस्कारुनी आता मस्तक हे पायावरी या वार करी संतांच्या जयांचे केली स्मरण होय सकल विद्येंचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता कंठी धरिला कृष्णमणी कंठी धरिला कृष्णमणी अवघा जनी प्रकाश काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण विश्वाधिकार विश्वप्रिय चिन्मय स्वरूप असणारे स्थित प्रज्ञ साधू मराठी मनावर अधिराज्य करणारे जगविख्यात महात्मा आणि वारकरी संप्रदायाच्या विशाल वटवृक्षाला लागलेले गोंडस फळ म्हणजे जगद्गुरु तुकाराम महाराज या तुकाराम महाराजांचा अतिशय उत्कृष्ट अभंग सेवेकरिता निवडलेला आहे विठाला विठाला अभंग जगद्गुरु तुकाराम महाराजांचा काल्याच्या प्रसंगातील अतिशय सुंदर अभंग या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकाराम महाराज काला वाटण्याकरता जीवनामध्ये आपण काय साधना केली ती साधना जगद्गुरु तुकाराम महाराज तुमच्या आमच्या समोर मांडतात अभंगाचा भावार्थ करण्यापूर्वी अल्पसा परिहार सालाबाद प्रमाणे याही वर्षी मोठ्या आनंदामध्ये उत्साहामध्ये सुरू असणारा हा नामयज्ञ सोहळा श्री संत शिरोमणी सावतामाळी मंडळ फुलेनगर बिदाल यांच्या माध्यमातून यांनी आयोजित केलेला हा ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळा अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहातील आजच्या दिवसाचं हे समारोपीय कीर्तन मज पामर असे दिलं याबद्दल प्रथमतः मी समस्त ग्रामस्थ पारायण मंडळाचा आभार आहे ज्यांच्या नियोजनातून ज्यांच्या निमंत्रणातून इथे येण्याचा योग आला आदरणीय पूजनीय प्रमशद्य आमचे शुभम दादा जाधव त्यांच्या नियोजनातून त्यांच्या निमंत्रणातून इथे येण्याचा योग आला आणि त्यांच्यामुळे तुम्हा संत मायबापाच्या दर्शनाचा योग आला या ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे व्यासपीठ चालक हरिभक्तीपारायण सागर महाराज बोराटे महाराजांच्या दर्शनाचा योग आला संगीतरत्न संगीत अलंकार गायनाचार्य हरिभक्तीपारायण तुषार महाराज गाडे महाराजांच्या दर्शनाचा योग आला संगीतरत्न संगीत अलंकार गायनाचार्य हरिभक्तीपारायण माऊली महाराज दानानी महाराजांच्या दर्शनाचा योग आला मृदंग सम्राट मृदंग रत्न मृदंग अलंकार हरिभक्तीपारायण आमचे शशिकांत महाराज मोरे महाराजांच्या दर्शनाचा योग आला माझ्यासोबत आलेले आमच्या हरिभक्तीपारायण एकनाथ महाराज महाराजांच्या दर्शनाचा योग आला ओम साई क्रिएशनचे आमचे आमचे भाऊंच्या दर्शनाचा योग आला आदी सर्व गुणीजन टाळकरी मंडळी आणि तुम्हा संत मायबापाच्या दर्शनाचा योग आला विठ्ठल विठ्ठल गेल्या 3 दिवस सुरू असणारा हा नामयज्ञ सोहळा प्रेमयुक्त भक्ती सोहळा या ज्ञान यज्ञामध्ये या प्रेमयुक्त भक्ती सोहळ्यामध्ये आज मला येण्याचा योग आलेला आहे माझ्या अल्पमतीनुसार या ज्ञान यज्ञामध्ये शब्दरूपी आहुती टाकण्याचा मी प्रयास करणार आहे आज या कीर्तन सेवेकरता आवर्जून उपस्थित माझ्यावर नितांत प्रेम करणारे या परिसरातील व्यक्तिमत्व हरिभक्तीपारायणचे लाला महाराज ढवण महाराजांच्या दर्शनाचा योग आला गोड नियोजन अतिशय उत्कृष्ट पद्धतीचं नियोजन सावता महाराजांच्या मंदिराच्या प्रांगणामध्ये सुरू असणारा हा नाम यज्ञ सोहळा प्रेमयुक्त भक्ती सोहळा या ज्ञान यज्ञामध्ये या प्रेमयुक्त भक्ती सोहळ्यामध्ये आज मला येण्याचा योग आलेला आहे माझ्या अल्पमतीनुसार या ज्ञान यज्ञामध्ये शब्दरूपी आहुती टाकण्याचा मी प्रयास करणार आहे कीर्तनाची वेळ आहे 7 ते 9 8:15 वाजलेत 1 पाऊण तास आपल्याला सेवा करायची दोन्हीतली कुठली तरी एक वेळ पाळावी या मताचा मी आहे 7ची नाही पाळता आली 9ची पाळू पण कुठली तरी एक वेळ पाळू परवा आमच्या शेतामध्ये काम करायचं होतं म्हणून कामगाराच्या घरी गेलो म्हणलं उद्या आमच्या शेतामध्ये काम करायला याल का ते म्हणलं महाराज येतो की पण म्हणलं माझी एक अट आहे म्हणलं काय म्हणलं 500 रुपये रोज घेणार म्हणलं दिले 500 रुपये पण म्हणलं माझी पण एक अट आहे तो म्हणला काय म्हणलं 9ला कामावं यायचं सुट्टी 5:30ला करायची म्हणलं चालतंय की दुसऱ्या दिवशी 9ला कामावं यायची बोली होती
10 वाजले तरी कामावालं नाही. 10:30ला कामावाला म्हणलं गाड्या बोली होती 9ची, 10:30ला आलायस म्हणलं आलायस ना, लाग उद्योगाला. दिवसभर उद्योग सुरू झाला. सुट्टीची बोली होती 5:30ला, हे 4:30लाच घराकडे निघालं. म्हणलं गाड्या बोली होती 5:30ची, तू 4:30लाच घरी निघाला. ते म्हणलं महाराज येताना उशीर झालाय, जाताना कशाला करू. तसं मला तुमच्या समोर यायला झालंय उशीर, जायला कशाला करू. फक्त एका तासाकरता पाऊण तासाकरता मला मंडपातला समाज जिवंत अपेक्षित आहे बरं. कारण लाला महाराज मी कीर्तनाचे 2 प्रकार ठेवले, त्यातला पहिला प्रकार असा ठेवलाय, 2 तास कीर्तन करत असताना जर लोकांचे चेहरे आनंदी दिसले, टवटवीत दिसले, फ्रेश दिसले, रिस्पेक्टिव्ह दिसले, तर 2 तासाच्या तिथं 2.5 तास कीर्तन करायचं, तेवढेच पाकिट. दुसरा प्रकार असा ठेवलाय, 2 तास कीर्तन करत असताना जर लोकांचे चेहरे आपसट दिसले, पेंगळलेले दिसले, तर फुलं घ्यावीत, गुलाल घ्यावा, श्रद्धांजली व्हावं आणि निघून जावं. आता आजचं कीर्तन कुठल्या पद्धतीनं करायचं हे तुम्ही ठरवायचे. कारण माझ्या गावावरून येऊन मी तुमच्या गावामध्ये उभा आहे, बरोबर ना. माझ्या गावावरून येऊन मी तुमच्या गावामध्ये उभा आहे. एकदा का उभं राहिलं ना, एकतर निवडून यावं, पडलेलं फार वाईट. पण मला वाटत नाही मी 2 तास पडीन. कारण माझ्याबरोबर काही कॅबिनेट मंत्री आहेत, काही राज्यमंत्री आहेत, काही अपक्ष आहेत, त्यांनाही मला घेऊन चालायचे. काहींचा आतून पाठिंबा आहे, काहींचा बाहेरून पाठिंबा आहे. 2 तास या सरकारचा त्रास तुम्हाला सहन करावा लागणार आहे. विठाल निष्काम कर्मयोगी सिद्धांत ज्या साधू महात्म्याने तुमच्या आमच्या समोर मांडला, कांदा मुळा भाजी आवागी विठाबाई माझी, ह अमुची माळी याची जात, अमुची माळी याची जात, अमुची माळियाची शीतलावू बागायीत, शीतलावू बागायीत, आम्हाती मोठना, आम्हाती मोठना, शीतलावू बागायीत, शीतलावू बागायीत, आम्ही हमारे माळियाच्या जातीमध्ये सावता महाराजांनी आपला जन्म घेतला, त्या कुटुंबामध्ये आपला जन्म घेतला. पवित्र ते कुळ, पावन तो देश, आणि जेते हरीचे दास जन्म घेते. सावता महाराजांनी काय क्रांती केली, संपूर्ण माळी समाज सावता महाराजांच्या छत्रछायेखाली एकत्रित आला. आणि त्याचंच उदात्त उदाहरण म्हणजे तुमचा अखंड हरिनाम सप्ताह. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. इतर कीर्तनाचा विधी वेगळा, काल्याच्या कीर्तनाचा विधी वेगळा. काल्याच्या कीर्तनामध्ये भगवान परमात्म्यानं जे गोकुळामध्ये चरित्र केलं त्याचं उच्चारण करावं, चरित्र ते उच्चारावे, केले देवे गोकुळ. 10व्या वेळामध्ये आपण अभंगाचा भावार्थ पाहू आणि मग काल्याच्या प्रसंगाकडे वळू. विठ्ठल वारकरी संप्रदाय हा काल्याला महत्व देणारा संप्रदाय आहे. वारकरी संप्रदायामध्ये काला आहे एकदम सर्वोच्च आणि टोकाचं पद आहे. त्याच्या पलीकडे जाऊन वारकरी संप्रदायामध्ये कोणतंही पद शिल्लक राहत नाही. म्हणून वारकरी संप्रदायातील प्रत्येक उत्सवाची सांगता ही काल्याच्याच कीर्तनाने होत असते. मग तो उत्सव 1.5 दिवसाचा असू द्या, 3 दिवसाचा असू द्या, 7 दिवसाचा असू द्या, अथवा चातुर्मासाचा असू द्या, वारकरी संप्रदायातील प्रत्येक उत्सवाची सांगता ही काल्याच्याच कीर्तनाने होत असते. म्हणून काला अतिशय महत्वपूर्ण वारकरी संप्रदायामध्ये मानला जातो. काला हे एकदम सर्वोच्च आणि टोकाचं पद आहे, त्याच्या पलीकडे जाऊन कोणतंही पद शिल्लक राहत नाही. म्हणून काला अतिशय महत्वपूर्ण आहे. जेवढा महत्वपूर्ण आहे ना तेवढाच काला दुर्लभ आहे. कारण तुमच्या आमच्या दृष्टिकोनातून काला म्हणजे काय, संत महात्म्यांच्या दृष्टिकोनातून काला म्हणजे काय, दही आणि लाही एकत्रित करून खाणं याला संत महात्मे काला म्हणत नाहीत. दही आणि लाही एकत्रित करून जर काला संपन्न होत असता तर त्याला 3 दिवस सगळ्या गावांनी एकत्र येऊन भजन कीर्तन करायची काय गरज आहे. खिशात 2 रुपये असले, बाजारात गेलं की लाही मिळते, दही मिळते, त्यात आणखीन चटकदार मटकदार चवदार पदार्थ टाकले असते, घरात बसून प्रत्येकाने चवीनं आवडीनं खाल्लं असतं की.
त्याला सामुदायिकरित्या एकत्रित येऊन भजन करायची काय गरज आहे? दही आणि लाही एकत्रित करून खाणं याला संत महात्मे काला म्हणत नाहीत. दही लाही नुसती पदार्थ नाहीत, ही तत्व आहेत. दही हे कशाचं प्रतीक आहे, लाही हे कशाचं प्रतीक आहे? अगदी साध्या सोप्या महाराजांच्या भाषेत सांगतो, नामाचं दही आणि प्रेमाची लाही एकत्रित झाल्याशिवाय काला संपन्न होत नाही. हरिनामाचा खिचडी काला, प्रेमे मोहिला साधने. काला संपन्न होण्याकरता नाम आणि प्रेम या दोन्ही गोष्टी एकत्रित याव्या लागतात. या दोन्ही गोष्टी एकत्रित आल्या तरच काला संपन्न होतो, अन्यथा काला संपन्न होत नाही. मग नाम आणि प्रेम या दोन्ही गोष्टी दुर्लभ आहेत, म्हणून काला सुद्धा तेवढाच दुर्लभ आहे. नाम मुखाला येणं म्हणजे काय वाटकी तितकी सोपी गोष्ट आहे का? नाम मुखाला येणं म्हणजे काय वाटकी तितकी सोपी गोष्ट आहे का? राम म्हणायला काय लागतंय? राम म्हणायला काय लागतंय? राम म्हणायला काय लागत नाही, पण राम म्हणायची बुद्धी व्हायला फार काय लागत असतं. विठ्ठल ज्ञानोबरायांची भाषा आहे, जन्म सहस्त्र ओळगी जे एक वेळ यावया. एक वेळ प्रभू परमात्म्याचं नाव मुखाला येण्याकरता हजारो जन्माचं पुण्य असावं लागतं. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. मग हजारो जन्म घ्यायचे आणि त्या हजारो जन्मामध्ये काय करायचं याचं उत्तर तुकोबराय देतात. तिळे तिळे पुण्य साचा पडे, तरी हे बहुता जमी जोडे, नाम तुझे वाचे सिया तुडे, नाम तुझे वाचे सिया तुडे. समागम घडे संतांचा, समागम घडे संतांचा, समागम घडे संतांचा, समागम घडे संतांचा. हजारो जन्म घेतल्यानंतर त्या जन्मामध्ये येऊन तिळा तिळानं पुण्य साचवल्यानंतर एकदा प्रभू परमात्म्याचं नाव मुखाला आलं तर येण्याची शक्यता आहे, येईलच सांगता येत नाही. दृष्टांत प्रसंग सांगावा असा माझा हेतू नाही, थोडासा स्पर्श करून पुढे जातो. वाल्या कोळी रद्दीतलं रद्दी गिरायक होतं मायबाप, रद्दीतलं रद्दी गिरायक. लाख वर्षाचं आयुष्य मिळून सुद्धा काहीच साध्य करता आलं नव्हतं. इतकं पाप, इतकं पाप, इतकं पाप. वाल्या कोळ्याच्या पापाची गणना करता 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 माझं कॅल्क्युलेटर बंद पडलं. इतकं पाप. ब्रह्महत्या राशी पातके अपार, वाल्मिक किंकर वंद्य केला. ब्रह्महत्या राशी पातके अपार. अपार शब्दाला संख्याशास्त्रात स्थान नाही. इतकं पाप. रोज एक ब्राह्मण मारायचा, त्याच्या नावचा राई एवढा खाडा घ्यायचा आणि रांजणात टाकायचा. असे किती रांजण भरले होते बाबा? किती? 7 ब्राह्मण, बामन नाही. आता त्यांचे सुद्धा 3 प्रकार पडतात. आवाज. त्यांचे सुद्धा 3 प्रकार पडतात, ब्राह्मण, बारामन आणि बामन. एकादशी करतो पण आणि सांगतो पण. ब्राह्मण इथं असतील तर ब्राह्मणच असतील. एकादशी फक्त सांगतो, करीत नाही. बारामन आणि सांगतही नाही आणि करतही नाही. सध्या त्यांचीच भरती जास्त आहे. विढाल विढाल. बोलणं सोपं आहे ना महाराज, काय लागतंय बोलाय? सांगणं सोपं आहे महाराज, काय लागतंय सांगाय? मुलांनी कुत्र मारलं, कुत्र मारलं, कुत्र. मुलाचे आई वडील भटजी काकांच्याकडे गेले, काका मुलांनी कुत्र मारलं. काका म्हणले वाईट आहे हो. मुलाचे आई वडील म्हणले वाईट आहे, आम्हाला कळलं, प्रायचित्त बोला. काकानी पंचांग काढलं, 2-3 पानं उलटी सुलटी केली. काकानी सांगितलेला पंचार्ग विधी करावा लागेल. मुलाचे आई वडील म्हणले पंचार्ग विधी म्हणजे नेमकं काय करायचं? काका म्हटले 5 महायज्ञ कुंड करायचे. 5 महायज्ञ कुंडा करता 5 गावची 5 ब्राह्मण बोलवायची. 5 जोडपीत यज्ञ कुंडा करता बसवायची. प्रत्येक जोडप्याजवळ 5-5 किलो गावरानी तूप द्यायचं आणि 5व्या दिवशी प्रत्येक ब्राह्मणाला 5-5 ग्रॅमचं सोन्याचं कुत्र बनवून द्यायचं. ऐकणाऱ्याला उलटा घाम सुटायला लागला. पोरग जवळ बोलवलं, काय गरज होती का कुत्र मारायचं? आता किती खर्च झालाय, परवडल का आपल्याला? कशाला कुत्र मारलं बरं? पोरग म्हणलं बाबा आम्ही 2 तास कुत्र्याला दगड मारली, आमच्याच्यानं कुत्र मेलं नाही, शेवटचा दगड याच काकांच्या पोरांनी मारलाय म्हणे.
माझ्या पोरणी हो म्हणे तुमच्या पोरणी बोलवा त्याला. काकाने मुलाला हाक मारली, श्याम. अरे काय म्हणतात पोरं, ही कुत्र तू मारलं? काकांची चिरंजीव म्हणली, बाबा हे 2 तास कुत्र्याला दगड मारत होती, यांच्याच्यानं कुत्रं मेलं नाही, मी एका दगडात यांचं कार्य करून दिलं म्हणे. मुलाच्या एवढे म्हणले, काका आता बोला प्रायचित्त. काकाने हळूच ते पंचांग दडवून ठेवलं आणि दुसरं पंचांग काढलं. 2-3 पानं उलटी सुलटी केली. पोराच्या बापाने विचारलं, सापडलं का नाही? काका म्हणले, सापडलं. श्याम, कुत्र कुठल्या रंगाचं होतं? म्हणे काळ्या. मारलं तवा कसं पडलं? म्हणला चित पडलं. काका म्हणले, सापडलं. कालम कुत्तम मुलांनी मारलं उत्तम, ब्राह्मणांच्या मुलांनी मारलं उत्तमात उत्तम, गावाच्या पेटाचे कुत्रे करणं वाटा म्हणे. बोलणं सोपं आहे, काय लागतंय बोलाय, सांगणं सोपं आहे. कीर्तनकार कीर्तनात 2 तास सांगत असतो, धन वाईट आहे, धन वाईट आहे, धन वाईट आहे, धन वाईट आहे. कीर्तन झाल्यावर त्याच्या पाकिटात कमी देऊन बघा, आज नाही. विठ्ठल वाल्या कोळी जातीवंत ब्राह्मण होता, पण त्याला मासे पकडायचा छंद असल्यामुळे परकालामध्ये जातीत विभागणी झाली. रोज एक ब्राह्मण मारायचा, त्याच्या नावचा राई एवढा खडा घ्यायचा, रांजणात टाकायचा. 7 रांजण भरले. पण एक दिवस मात्र वाल्या कोळ्याचं प्रारब्ध उदयाला आलं. प्रारब्ध उदयाला आलं की घटना घडत जातात, प्रसंग घडत जातात, भेटीगाठी घडत जातात. झाडावर पिकलेली कैरी, झाडावर पिकलेली कैरी पोपट्याला पत्र लिहित नाही, प्रिय पोपट दादा विनंती विशेष, आज झाडावर पिकून 15 दिवस झाले, तुमचा तपास नाही. या पत्राला पत्र न समजता तार समजा, लवकरात लवकर या आणि मला खाऊन टाका आपली कैरी. कैरी पोपट्याला पत्र लिहिते गो, निसर्गाचा असा नियम आहे. कैरी झाडावर पिकल्याबरोबर तो पोपट त्या शेतामध्ये जाणार, त्या बांधावर जाणार, त्या झाडावर जाणार, त्या फांदीवर जाणार, त्या फळाजवळ जाणार. पुढचं सांगू, जेवढं पिकलंय तेवढंच खाणार, राहिलेलं तिथंच टाकून देणार. आपल्या सातारगड टोकर किंवा कत्रुक म्हणतात त्याला. गावात कीर्तन, पण जाट टीव्हीवर बसलेली असते. विठ्ठल वाल्या कोळ्याचं प्रारब्ध उदयाला आलं. नारद मुनींच्या आणि वाल्या कोळ्याची भेट झाली. नारद मुनींना पाहिल्याबरोबर वाल्या कोळी धावत आला. छताडापर्यंत कुराड उगरली. जशी छताडापर्यंत कुराड आली, नारद मुनी मोठ्याने हसायला लागले. अरे मार म्हणे, मार. मला मारल्यामुळे ब्रह्महत्येचं पातक लागतं. ब्रह्महत्येचं पातक देवाला क्षम्य नाही. तू कोणाला 3 पाट मार. छताडावरची कुराड खाली आली. महाराज, अरे बावळटा, अरे ज्यांच्यासाठी तू हे पापकर्म करतोय ते तुझ्या पापकर्मामध्ये प्रविष्ट आहेत का विचारून ये. वाल्या कोळी म्हणला, मला मूर्ख समजताय का? मला विचारायला लावा, तुम्ही इथून पळून पशार व्हा. नारद मुनी म्हणले, नाही बाबा, मला बांधून टाक. काय चरित्र आहे महाराज. संत दर्शनाचा परिणाम एवढा जलद होतो, संतांचं दर्शन झाल्याबरोबर त्यांना बांधून टाकण्याचं सामर्थ्य येतं. वाल्या कोळीने नारद मुनीला बांधून टाकलं. वाल्या कोळी तिथून धावत घरी आला. वाल्या कोळीची बायको गाडग्याची उतरंड खालीवर करत होती. एकावर एक गाडगी, त्याला काय उतरंडच म्हणतात ना. महिला वर्गाचं उतरंडवर लय प्रेम. उतरंड, साय, शेवई आणि जावई, काय काय कळलं तुम्हाला? अहो, नवऱ्याला जरी दूध ओताय गेली तरी बोट आडवं लावती, बाय पडून देत नाही साय. शेवईवर लय प्रेम. मागच्या वर्षीच्या शिल्लक असल्या तरी यंदाच्या करीलच. हाताच्या नाही पण पायाच्या, ह्या पाटाच्या केल्याशिवाय राहत नाही. वाल्या कोळ्याची बायको गाडग्याची उतरण खालीवर करत असताना वाल्या कोळ्याच्या बायकोच्या बोटाला विंचू चावला. महाराज, विंचू चावल्यानंतर मिळणारा आनंद ह्या सप्त्याचा आनंद नाही महाराज. काय आनंद. वाल्या कोळ्याची बायको ठणाना बोंबा मारत होती आणि तेवढे तिथं वाल्या कोळ्याला, ए अगं माझ्या पापाची वाटीकरी होशील का? ती म्हणली, तुमचं पाप भोगण्याकरता मी इथं आले नाही. मी तुमच्या पापाची भागीदार व्हायला तयार नाही. एक काम करा, 2 तास बोटाला विंचू चावलाय, वेदना असह्य झाल्यात, एवढ्या अर्ध्या वेदना वाटून घेता का? तुम्हाला वेडे वेदना कशा वाटून घेता येतील? म्हणली, पाप कसं वाटून घेता येईल? मी तुझ्या घरी आले नाही, मला तू घेऊन आलास. माझं पोट भरणं तुझं काम आहे. याकरता तू पाप करतोस, पुण्य करतोस, याच्याशी मला काही देणं घेणं नाही. बायको घरी येत नाही महाराज, तिला आणावी लागते. बरोबर का बाबा? तुमच्या वेळेला असंच होतं का? नवरदेव पुढं चालायचा, नवरी मागं चालायची. आता सगळं उलट झालंय. आता नवरी मोरत चाललेली असते, ही दुबळं तिच्या मागं चाललेलं असते. एकदा का अक्षदाचा तडाका बसला की बस, तेरे सिवा मेरा इस दुनिया में कोई नाही. तू सांग, आत्ता आहे बाप घरातनं बाहेर काढतो. तू सांग, सगळ्या भावकीवर भांडण करतो, पण तू धोका देऊ नकोस. तू जर धोका दिला तर ट्रॅक्टर खाली उडी मारण्याशिवाय पर्याय नाही. काय त्यांची वाक्य, काय त्यांच्या कविता. मी तुझे नाव वाळूत लिहिले, पाण्याने वाहून गेले. मी तुझे नाव हवेत लिहिले, वाऱ्याने ओढून गेले. आता मी तुझे नाव माझ्या हृदयात लिहिले. आट्या घेऊन मर की. अहो, पूर्वी मुलीचं लग्न करायचं म्हटलं की मुलीच्या घरच्यांना टेन्शन असायचं. मुलीला मुलगा कसला मिळतोय, सासरा कसला मिळतोय, सासू कसली मिळते. तो काळ आता इतिहास जमा झाला. आता मुलीच्या घरच्यांना टेन्शन नसतंय.
तो काळ आता जुना झाला. सासू एकदा तरी सुनेच्या डोळ्यात आणते असो तिचं नाव. आता ते काहीच राहिलं नाही. आता सासवांचं वजन हाणलं सगळं सुनानी. सासवांना संपून टाकलं सुनानी. एकच वाक्य टाकायचं, आमच्या मामीला तर कामाशिवाय जमतच नाही. एवढं वाक्य टाकलं ना, मामी मिली भांडी घासून. मामीचा जीवच गेला भांडी घासून. आता तर ती स्टँडर्ड पद्धत निघाली. सासूला काय म्हणायचं? आता सासू जर ही जी आई तर त्या आईचा मुलगा हिचा कोण? आई म्हणायला आमचा विरोध नाही. आई खुशाल म्हणा, पण मरेपर्यंत एकदा सुद्धा त्या आईच्या डोळ्यातून आशीर्वाद नका तर आई म्हणा. एक वर्ष आई म्हणायचं आणि दुसऱ्या वर्षी वाटून खायचं. मग कशाला आई म्हणायचं? मग पूर्वी मुलीचं लग्न करायचं म्हटलं की मुलीच्या घरच्यांना टेन्शन असायचं. मुलगा कसला मिळतोय, सासरा कसला मिळतोय, सासू कसला मिळतोय. तो काळात आई त्या जमा झाला. आता मुलीच्या घरच्यांना टेन्शन नसतंय. आता मुलाच्या घरच्यांना टेन्शन असतं, येणारं वादळ कसलं येणार आहे. इतकी वादळं भयानक निघाली. ह्या वादळांनी महाराष्ट्राच्या संस्कृतीचा सत्यानाश करून टाकला, बट्ट्याबोळ करून टाकला. कमीत कमी खेड्यापाड्यात तरी आपल्या आया बहिणीने अजून संस्कृती टिकून ठेवली. कमीत कमी डोक्यावर पदर तरी घेतात. आता नका घेऊ, आता घ्यायला. कुंकवाच्या जागी आली, टिकली तर टिकली, नाही तर सत्यानाश झाला महाराज संस्कृतीचा. वाल्या कोळीची बायको म्हटली, मी तुझ्या घरी आली नाही, मला तू घेऊन आलास, माझं पोट भरणं तुझं काम आहे. तू पाप करतो, पुण्य करतो, मला काय देणं घेणं आहे. नाराज झाला, खजील झाला, आई वडिलांजवळ गेला. तुम्ही तरी माझ्या पापाची वाटेकरी व्हाल का? आई बापांनी सांगितलं, तुझं पाप भोगण्याकरता आम्ही तुला जन्माला घातलं नाही. तू पाप करतो, पुण्य करतो, आम्हाला काय देणं घेणं आहे. नाराज झाला, खजील झाला, मुलांच्या जवळ गेला. अरे तुम्ही तरी माझ्या पापाच्या वाटेकरी व्हाल का? पोरं म्हणली, बाबा तुमचं पाप भोगण्याकरता आम्ही जन्माला आलो नाही. आमचं पालन पोषण करणं तुमचं कर्तव्य. तुम्ही पाप करता, पुण्य करता, काय देणं घेणं आहे. नाराज झाला, खजील झाला, अरण्यामध्ये गेला. पुन्हा नारद मुनींचे पाय धरले. बाबा माझ्या पापाचे वाटेकरी व्हायला कोणीही तयार नाही, काय करू सांगा. नारद मुनी म्हणले, अजून वेळ गेली नाही. परमार्थाची वेळ कधी जात नाही. शेवटच्या श्वासापर्यंत काळ वेळ नाम. प्रपंचाची वेळ निघून जाते. वयाच्या 30व्या 35व्या 40व्या वर्षापर्यंत विवाह करणं योग्य आहे. 45व्या वर्षी होतो पण शोभत नाही. परमार्थाची वेळ कधी जात नाही. शेवटच्या श्वासापर्यंत वेळ गेली नाही. राम नामाचं भजन कर. वाल्या कोळी म्हणला, तुम्ही काय म्हणता ते मला म्हणता येत नाही ना. मग तुला काय म्हणता येतंय? मला फक्त एवढंच म्हणता येतं, मरा आणि मारा. आयुष्यभर तेवढंच केलं होतं. नारद मुनी म्हणले, काय हरकत नाही, मरा म्हणता येतंय ना. मरा 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 म्हणत राहा. मरा शब्दाचा व्यत्यास होईल, राम शब्द सिद्ध होईल, जीवनाचं कल्याण होईल. माझा दृष्टांत संपला. मला काय सांगायचे? वाल्या कोळी धावत धावत आई वडिलांजवळ जातो, बायकोजवळ जातो, मुलांबाळांजवळ जातो. छाती बडवून सांगतो की माझ्या पापाचे वाटेकरी व्हाल का? वाटेकरी म्हणताना त्याला र शब्दाचा उच्चार करता येतोय. माझ्या म्हणताना त्याला म शब्दाचा उच्चार करता येतोय. मग ज्याला र ही म्हणता येतोय आणि ज्याला म ही म्हणता येतोय त्याला राम म्हणता येऊ नये. ज्याला मरातला राम म्हणता येतोय त्याला रामातला राम म्हणता येऊ नये. अहो शब्दाची जर आलटापालट केली तर काय आहे? मग वाल्या कोळ्याला मरा म्हणायला येत होतं, राम म्हणायला येत नव्हतं. का? तर मरा म्हणायला पुण्य लागत नाही, राम म्हणायला पुण्य लागतं. आणि ते पुण्य वाल्या कोळ्याजवळ नव्हतं म्हणून त्याला राम म्हणता येत नव्हतं. विठ्ठल ते वाल्या कोळी महाभारत रामायण फार जुनं झालं महाराज. मी तुम्हाला चालू घडीतलं उदाहरण सांगतो. चालू घडीतलं म्हणजे आजचं म्हणजे तुमच्या गावातलं म्हणजे या मंडपातलं, मंडपाच्या बाहेर सुद्धा जात नाही. 2 तास कीर्तनकार विठ्ठल विठ्ठल म्हणत असतो. सगळी गाणारी टाळकरी मंडळी लोक 2 तास विठ्ठल विठ्ठल म्हणत असतात. विण्याच्या 5ही तारा विठ्ठल विठ्ठल म्हणत असतात. ज्याची दोन्ही तोंड चमड्याचे आहेत तो पकवास दोन्ही बाजूनी विठ्ठल विठ्ठल म्हणत असतो. पण बसलेल्या पैकी कुणाला म्हणू वाटत नाही. हीच नामाची दुर्लभता आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आता म्हणून काय उपयोग आहे? मी सांगायच्या अगोदर जर तुमच्या मुखातनं नाम आलं असतं तर मी मान्य केलं असतं की नाम तोंड मुखाला येणं सोपं आहे. म्हणून नाम मुखाला येणं म्हणजे साधी सोपी गोष्ट नाही. नाम दुर्लभ आहे. दुसरी गोष्ट प्रेम. माणूस नेहमी स्वतःवर प्रेम करतो ना, ते दुसऱ्यासाठी करत नाही बरं, स्वतःसाठीच करतो. आणि माणूस नेहमी स्वतःवर प्रेम करतो ते सुद्धा स्वतःसाठीच करतो. या जगाच्या पाठीवर आपल्यावर निस्वार्थी प्रेम करणारा जर वर्ग कोणता असेल तर तो वर्ग आहे संतांचा. ऐशी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती. या जगाच्या पाठीवर आपल्यावर निस्वार्थी प्रेम करणारा वर्ग फक्त संतांचा आहे. कोण आपल्यावर विनाकारण प्रेम करायला तयार आहे सांगा ना. एक माणूस उठला आणि म्हणला, महाराज काय सांगायला लागला? आमचं अख्खं घर आमच्यावर प्रेम करतं, आमची बायको आमच्यावर प्रेम करते, आमची मुलं आमच्यावर प्रेम करतात, आमचे आईवडील आमच्यावर प्रेम करतात. पण तुम्हाला खरं सांगू, प्रपंचामध्ये मिळणारं जे प्रेम आहे ना ते खरं प्रेम नाही. त्या प्रेमाच्या पाठीमागं भला मोठा स्वार्थ दडलेला आहे, भला मोठा स्वार्थ दडलेला आहे. कीर्तन झाल्यानंतर इथं 60-70 वर्षाच्या लोकांचं 1 तासाचं संमेलन ठेवलं आणि त्यांना जर आपण प्रश्न केला, 60-70 वर्ष झालं या प्रपंचामध्ये तुम्ही एखाद्या व्यक्तीवर, एखाद्या वस्तूवर, एखाद्या पदार्थावर प्रेम केलं, त्या प्रेमाच्या मोबदल्यात तुम्हाला मिळालं काय?
सगळी लोक एका वाक्यात उत्तर देतील, महाराज काय खरं नाही. आणि त्यांचं दुसरं वाक्य असेल, या जगात कुणीच कोणाचं, याच्यापेक्षा दुसरं वाक्य नसेल. प्रपंचामध्ये मिळणार जे प्रेम आहे ना, त्या प्रेमाच्या पाठीमागे भला मोठा स्वार्थ दडलेला आहे. अहो, पती पत्नीवर प्रेम करतो कारण ती 12 वाजायची वेळ सांभाळते म्हणून, आणि पत्नी पतीवर प्रेम करते कारण 1 तारखेला पगाराचं पाकिट तिच्या हातात देतो म्हणून. उद्यापासून तुम्ही घरी पैसे देणं बंद करा, नाही तुम्हाला चातुर्मासाला पंढरपूरला पाठवलं तर बघा. अहो, जो घरी पैसे देणार नाही त्याला विनाकारण सांभाळायला कोण मोकळा आहे? नाथ महाराजांची ओवी आहे, जवत्या धनाची झाली या तुटी, स्त्री वसवसोनी लागे पाठी, आता ना आवडती गोष्टी रागे उठती फडफडूनी. जो घरी पैसे देणार नाही त्याला विनाकारण सांभाळायला कोण मोकळा आहे? अहो, एखाद्या जर बाईचा पती मेला तर तिचं रडणं स्वाभाविक आहे. ती रडणं तिचं स्वाभाविक आहे. तिचा लाईफ पार्टनर गेला, तिचा आयुष्याचा जोडीदार गेला, तिचा सौभाग्याचा अलंकार गेला, तो अगदी जीवनसाथी तिचा गेला, तिचं मरणं स्वाभाविक आहे. पण ती रडत असताना काय म्हणत रडते हे कधी तुम्ही जवळ बसून ऐकलंय का? कधी ऐकलं नसलं तर कधीतरी जवळ बसून ऐका. तिचं म्हणणं एवढंच असतं, तुम्ही गेला हो, माझं कसं होईल? म्हणजे तुम्ही आज ना उद्या जाणारच होता, दारू पिऊन गुटखा खाऊन छातीचं खोकं झालं होतं, तुम्ही जाणारच होता, तुम्ही गेला हो, आता माझं कसं होईल? म्हणजे आपण गेल्यानंतर आपली सख्खी बायको सुद्धा अशी म्हणते, म्हणजे चुलत असत्याचं काय काढून विढाल विढाल. आई वडील मुलांवर प्रेम करतात, म्हातारा वयात पोरांनी सांभाळावं म्हणून, आणि पोर आई बापावर प्रेम करतात मरण्या अगोदर सगळी प्रॉपर्टी आपल्या नावे करून द्यावी म्हणून. कोणी विनाकारण आपल्यावर प्रेम करायला तयार आहे? नाम आणि प्रेम या दोन्ही गोष्टी दुर्लभ आहेत, आणि याच 2 गोष्टींनी जर काला संपन्न होत असेल तर काला सुद्धा तेवढाच दुर्लभ आहे. किती दुर्लभ? संपूर्ण दशमस्कंदामध्ये त्याचं वर्णन आलंय. भगवान परमात्म्याने काला किती वेळा केला? एकदाच केला. आता एकदाच का केला? त्याच्यावर अभ्यासू व्यक्तीने असं सांगितलं, एकदाच का केला तर एकदाच केलेला अजून संपला नाही, दुसरा करायची गरजच नाही. रासक्रीडा एकदाच झाली, एकदा झालेली अजून संपली नाही, दुसरी करायची गरजच नाही. काला एकदाच झाला, एकदा केलेला काला अजून संपला नाही. महाराष्ट्रामध्ये एकादशी ठराविक जर दिवस सोडले तर रोज महाराष्ट्रात कुठं ना कुठं तरी काला संपन्न होतोय. जो काला भगवान परमात्म्याला एकदाच करता आला, तो काला आपल्याला साधू संतांच्या समवेत रोज प्राशन करायला मिळतोय. विशेष संत संगे विशेष विशेष हा लाभ संत संगे, संतांच्या संगतीमध्ये तो काला प्राशन करायला मिळतो. आता काल्याची दुर्लभता 2 पद्धतीने सांगितलं. नंबर 1 काला मिळवणं दुर्लभ, आणि त्याच्याही पेक्षा नंबर 2 काला वाटणं दुर्लभ. काला मिळवणाऱ्या प्रत्येकाला काला वाटण्याचा अधिकार नाही. काला वाटण्याचा अधिकार वारकरी संप्रदायाने फक्त 2घांनाच दिला. नंबर 1 भानुदास गीतिगात प्रसाद देतो पंढरीनाथ, आणि नंबर 2 एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी माझा ज्ञानराज गोपाळ. एक देव आणि संत या 2घांनाच काला वाटण्याचा अधिकार मिळाला. कारण वारकरी संप्रदायामध्ये मिळवण्यापेक्षा वाटण्याची कृती व्यापक आहे. आपण जर अन्न वाटायला सुरुवात केली तर माणसंच येतात असं नाही, मांजरं येतात, कुत्री येतात, गाढवं येतात, पण आपल्याला मिळालेलं अन्न दुसऱ्याला द्यावं हे गाढवाला कळत नाही. कळलं तर बघा, नाही तर द्या सोडून. सेवितो हा रस वाटितो अनेका, घ्या रे होऊ नका रानभरी. मग महाराजांना प्रश्न आला, महाराज काला वाटण्याची संधी तुमच्या जीवनामध्ये उपलब्ध झाली, काला वाटण्याकरता नेमकं तुम्ही जीवनामध्ये कोणतं साधन केलं? कंठी धरीला कृष्ण मने, 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 अवघाजनी प्रकाशु कलवाटू एकमेका, कलवाटू एकमेका, कलवाटू एकमेका, कलवाटू एकमेका. कंठी धरी
गुरुचरणात जगद्गुरु तुकाराम महाराज काला वाटण्याकरता जीवनामध्ये कोणती साधना केली ती साधना सांगतात. कंठी धरिला कृष्णमणी अवघा जनी प्रकाश. आम्ही कंठामध्ये कृष्णमणी धारण केला म्हणून आम्हाला काला वाटण्याचा अधिकार प्राप्त झाला. आता कंठामध्ये कृष्णमणी धारण करणं म्हणजे नेमकं काय याच्या 2-4 मिळवण्या पाहून काल्याच्या प्रसंगाकडे वळू. महाराज सांगतात आम्ही कंठामध्ये कृष्णमणी धारण केला म्हणजे आम्ही सतत कृष्ण परमात्म्याचं भजन केलं. दिनराजानी हाची धंदा गोविंदाची पोवाडी. महाराजांनी इतकं भजन केलं, इतकं भजन केलं, इतकं भजन केलं. मायबाप महाराज विठ्ठल विठ्ठल म्हणतील यात नवल नाही. महाराजांनी पायदळी तुडलेली माती सुद्धा विठ्ठल विठ्ठल बोलत होती. महाराजांनी किती भजन केलं असेल. माझी मजा झाली छंद या नामाचा घेतला माझ्या मनाला नित्य गोविंद गोविंद माझ्या मनाला गोछंद. सातत्यानं प्रभू परमात्म्याचं नामचिंतन केलं म्हणून आम्हाला काला वाटण्याचा अधिकार प्राप्त झाला. नंबर 2 दुसरी मिळवणी. कंठामध्ये कृष्णमणी धारण करणं म्हणजे नेमकं काय तर कंठी कृष्णमणी नाही अशुभती वाणी. आम्ही आमच्या वाणीनं कधीच अशुभ बोललो नाही. आम्ही आमच्या वाणीनं नेहमी सत्य बोललो, चांगलं बोललो म्हणून आम्हाला काला वाटण्याचा अधिकार प्राप्त झाला. एक माणूस उठला आणि म्हणला महाराज काय सांगायला लागला. महाराज कधी वाईट बोलले नाहीत. महाराजांचा गाथा पहा. महाराजांनी गाथ्यात कितीतरी शिवे दिल्यात. तुम्ही काय सांगता महाराज वाईट बोलले नाहीत. मी त्याला सांगितलं बाबा महाराजांनी दिलेली शिवी ज्याला वाटतं ना मला दिली त्याचाच उद्धार होतो म्हणलं, दुसऱ्याचा होत नाही. कारण महाराजांनी दिलेली शिवी सुद्धा ओवे आणि आपण म्हटलेली ओवी सुद्धा असं बोल. जेवढा समाज परमार्थापासून लांब चालला तेवढे महाराजांनी आपले शब्द कठोर केले. अहो महाराजांनी तुमच्या आमच्या दरवाजा देव आणला. देव घ्या कोणी, देव घ्या तरी लोक परमार्थाकडे ओळली नाहीत. मग महाराजांनी दुसरा पर्याय शोधून काढला. तुकाराम महाराजांनी तुमच्या आमच्या पायाला हात लावून सांगावं लागून या पाया विनवितो तुम्हाला करटाळी बोला. तरी सुद्धा लोक परमार्थाकडे ओळली नाहीत. मग महाराजांनी आपले शब्द कठोर केले. किती सांगू तरी नाही कती बटकीचे पुढे शिंदळीचे रडतील काय माय गेली होती. महाराजांनी दिलेली शिवी ज्याला वाटतं ना मला दिली त्याचाच उद्धार होतो बरं, दुसऱ्याचा होत नाही. जेवढा समाज परमार्थापासून लांब चालला तेवढे शब्द महाराजांनी कठोर केले. महाराज कधीच अशुभ बोलले नाहीत. महाराज नेहमी चांगलं बोलले म्हणून त्यांना काला वाटण्याचा अधिकार प्राप्त झाला. नंबर 3 कंठामध्ये कृष्णमणी धारण करणं म्हणजे काय. कृष्ण नामाचा विचार सोडून द्या. वर्णाचा जर विचार केला तर वर्ण म्हणजे काळा. आम्ही काळा कृष्ण म्हणजे काळा. आम्ही कंठामध्ये काळा मणी धारण केला. आता काळ्या मण्याचं महत्व आपल्याला नाही कळायचं. काळ्या मण्याचं महत्व यांना विचारा. ज्यांच्या नावची काळ्या मण्याची पोत घातली ना ते आपलं संपूर्ण जीवन त्या पतीच्या चरणावरती समर्पित करते. तसं महाराज सांगतात आम्ही सुद्धा गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ परिधान केली ना आम्ही संपूर्ण जीवन त्या भगवंताच्या चरणावरती समर्पित केलं म्हणून आम्हाला काला वाटण्याचा अधिकार प्राप्त झाला. आता एकदा का प्रपंच सुरू झाला ती आपल्या कुळगोत्राचा त्याग करून नवऱ्याजवळ आली, पतीच्या घरी आली, पतीजवळ आपलं संपूर्ण जीवन त्याच्या चरित्रावर समर्पित केलं. प्रपंच सुरू झाला. त्या प्रपंचामध्ये सत्ता कोणाची चालते त्याची का तिची. प्रपंचात सत्ता कोणाची चालते त्याची का तिची. जड जात आहे का बोलाय काय नाही. एखादी दिवस तुम्हाला वाटलं बटाट्याची भाजी खावी आणि तिच्या मनात आलं काय नाही आज कारल्याची भाजी बनवावी तर घरात कुठली भाजी होते. तुमच्याकडे बी असंच आहे का. घरोघरी मातीच्या चुली. आपलं काही चालत नाही. प्रपंचामध्ये सत्ता तिची चालते. तसं आता आमचा देवाचा परमार्थ प्रपंच सुरू झाला ते देवावर आमची सत्ता चालते. आम्ही म्हणाल तसं त्या देवाला वागावं लागतं. आम्ही म्हणाल तसं त्या देवाला उभं राहावं लागतं. बघा तुम्ही कितीही अधर्माने वागा, कितीही विचित्र वागा, तो भगवान परमात्मा कधीच कमरेवरचे हात काढून कपाळाला लावत नाही. का. संतांचं वचन आहे आता दृष्टी पुढे ऐसाची. अहो त्याला रंगरूप बदलण्याची ताकद नाही महाराज. तुम्ही काळा राम पाहिला असेल, पांढरा पाहिला असेल, शेंद्री मारुती पाहिले असतील, काळे पाहिले असतील, पांढरा गणपती पाहिला असेल, काळा पाहिला असेल. तुम्ही कधी पांढरा पांडुरंग पाहिलाय का. का आवडे निरंतर. अहो त्याला रूप आणि रंग बदलण्याची सुद्धा ताकद नाही महाराज जोपर्यंत संतांचा आदेश होत नाही. त्या देवावर आमची सत्ता चालते म्हणून आम्हाला काला वाटण्याचा अधिकार प्राप्त झाला. काला वाटो एकमेका वैष्णवनेका संभ्रम. तो काला एकमेकांना वाटत असताना, तो काला एकमेकांना प्राशन करत असताना वरून वैकुंठातून काही देव पाहू लागले. आम्ही त्यांना काला दिला नाही, आम्ही त्यांना वाकुल्या दाखवल्या. वाकुलिया ब्रह्मदिका उत्तम लोका दाखवू. आणि काला प्राशन केल्यामुळं काय झालं. तो का म्हणे भूमंडळी आम्ही बळी वीरगाडे. या जगामध्ये जेवढे काही वीरगाडे म्हणून प्रसिद्ध आहेत त्यात आम्ही बळी आहोत. बळीयाचे अंकित
आम्ही झालो बळीवंत. तुका म्हणे भूमंडळी आम्ही बळी वीरगाडे. कशाचा परिणाम? काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम. गोड भजन करून काल्याचे प्रसंग कडवळो विढोबा रखुमाई. प्रभू रामचंद्रांचा जन्म हा उन्हाळ्यामध्ये झाला. भगवान कृष्ण परमात्म्याचा जन्म पावसाळ्यामध्ये झाला. प्रभू रामचंद्रांचा जन्म भर दुपारी 12 वाजता झाला. भगवान कृष्ण परमात्म्याचा जन्म रात्री 12 वाजता झाला. प्रभू रामचंद्र राजवाड्यामध्ये जन्माला आले. भगवान कृष्ण परमात्मा जेलमध्ये बंदीखान्यामध्ये जन्माला आले. प्रभू रामचंद्र एक वचनी, एक बाणी, एक पत्नी. हा बाबा बहुवचनी बहुबाणी. पुढचं बोलायचं कारणच नाही. एकाने मला विचारलं 16,108च का केल्या? त्याला म्हणलं 9वी मिळाली नाही म्हणून, नाहीतर नाही म्हणायचं कारणच नव्हतं. प्रभू रामचंद्र ज्या वेळेला जन्माला आले त्यावेळेला निळ्या वर्णाचे जन्माला आले. आणि भगवान कृष्ण परमात्मा ज्या वेळेला जन्माला आले त्यावेळेला काळ्या वर्णाचे जन्माला आले. आणि काळ्या रंगाचं एक वैशिष्ट्य सांगतो तुम्हाला. तुम्ही जर सुंदर वेगवेगळ्या कलरची रांगोळी काढली आणि त्या रांगोळीवरती जर काळा रंग ओतला तर काय होतं? रांगोळी मुजली जाते. कारण काळा रंग दुसऱ्या रंगाला वर येऊन देत नाही. तुम्ही जर रामायण पाहिलं तर जेवढं महत्त्व रामाला तेवढंच लक्ष्मणाला, तेवढंच भरताला, तेवढंच हनुमंताला, तेवढंच रावणाला, तेवढंच मारुतीला, तेवढंच बिभीषणाला. पण तुम्ही भागवत पहा, कृष्णाशिवाय कोणालाच महत्त्व नाही. का? काळा रंग आहे, दुसऱ्या कोणाला वरच येऊन दिलं नाही. विठ्ठल विठ्ठल प्रसंग तुम्हाला माहित आहे. देवकी वसुदेवाचं लग्न, लग्नाची वरात आकाशवाणी झाली. कंसा यांचा 8वा पुत्र तुला ठार करेल. तलवार घेऊन तो अंगावरती तिला मारण्याकरता, ठार करण्याकरता, मारण्याकरता धावला. तेवढ्यात वरची वर वसुदेवानी ती तलवार धरली आणि सांगितलं, हिला काय ठार करतोयस? हिचा 8वा पुत्र तुला ठार करणार आहे ना. एवढा जेवढी काही आम्हाला मुलं होतील तेवढी तुझ्या स्वाधीन केली जातील. मग दोघांना बंदीखान्यामध्ये ठेवलं. पहिला मुलगा जन्माला आला. कंसाच्या कानावरती बातमी पोचली, पहिला पुत्र जन्माला आला. मग वसुदेवाने ते लेकरू घेतलं आणि कंसाच्या हातामध्ये दिलं. पण कंसाने विचार केला, मला 8वा मारणार आहे, हा पहिला आहे, कशाला बालहत्या करावी? आणि हा माझ्या बहिणीचा मुलगा आहे, कशाला बालहत्या करावी? मुलगा वापस दिला. तेवढ्यात नारद मुनी आले. कंसा चुकतोयस, 8वा ठार करेल, पण वरून 8वा का खालून 8वा हे मात्र माहित नाही. कदाचित हा सुद्धा 8वा असू शकतो. याला जिवंत ठेवू नको, याला ठार करून टाक. का? तर कंसाच्या पापाचा घाडा लवकर भरावा आणि भगवान कृष्ण परमात्म्याचा अवतार लवकर व्हावा. पहिले 6 पुत्र ठार केले. 7वा पुत्र योग मायेने रोहिणी उदरी नेऊन ठेवला. आणि 8वा पुत्र ज्या वेळेला भगवान कृष्ण परमात्मा 8वा अवतार अष्टमीची तिथीला ज्यावेळेला भगवान परमात्मा 8 वर्षाची मूर्ती ज्यावेळेला प्रकट झाली त्यावेळेला वसुदेवकीने सांगितलं, देवा याकरता तुमची सेवा केली ना देवा, ते तुमचं मला वात्सल्य हवंय देवा, तुम्ही लहान व्हा. मग भगवान परमात्मा लहान झाले. देवकीला आनंद झाला, वसुदेवांना आनंद झाला. पण त्यामध्ये दुःखाचं विरजन पडलं. जणी कंस असे कळेल, माझ्या बाळ असे मारेल. तो कंस आता याही लेकराला ठार केल्याशिवाय राहणार नाही. पण देवाने सांगितलं, काळजी करू नका, मी मारायला आलो नाही, मी मारायला आलोय. एक काम करा, नंदाच्या घराला, नंदाच्या घराला मजने गोकुळाला, गोकुळा मजने गोकुळाला, हा मजने गोकुळाला. हे नंदाच्या घराला, नंदाच्या घराला मजने गोकुळाला, मजने गोकुळाला, हे मजने गोकुळाला. माया उपजली तेथे, ठेवी मजानी येथे, माया उपजली तेथे, ठेवी मजानी येथे, आनंदाच्या घराला, मजने गोकुळाला, मजने गोकुळाला, हे मजने गोकुळाला, गोकुळाला. काल्याचं कीर्तन या प्रमाणाशिवाय, या प्रमाणाला या चालीच्या शिवाय पूर्णत्वास जातच नाही.
नंदाच्या घराला, मजनी गोकुळाला. हे भगवान कृष्ण परमात्म्याने वसुदेवाच्या कानात सांगितलं, आपल्याला माईकवर सांगावं लागतंय. भगवान परमात्म्याला उचललं, पाठीमध्ये ठेवलं. उचलीला कमळापती, पायीचे बंधने गळती, पायीचे बंधने गळती, पायीचे बंधने गळती. उचलीला कमळापती, पायी बंधने गळती, पायी बंधने गळती, पायी बंधने गळती. उचलीला कमळापती, उचलीला कमळापती, पायीचे बंधने गळती, पायीचे बंधने गळती, पायीचे बंधने गळती. उचलीला कमळापती, उचलीला कमळापती, पायी बंधने गळती, पायी बंधने गळती, पायी बंधने गळती. भगवान परमात्म्याला जसं डोक्यावरती घेतलं तशी सगळी बंधनं गळून पडली. सगळे साखळदंड तुटले, सगळे पहारेकरी झोपी गेले, सगळी कुलप उघडली गेली. बघा, आपलंही जीवन बंधन मुक्त व्हावं असं वाटत असेल तर भगवान कृष्ण परमात्म्याला डोक्यावर घ्या. एकदा का देव डोक्यावर घेतला, बंधनापासून उकलल्या गाठी, देता आली मिठी सावकाश. त्या बंदीखान्याच्या बाहेर आले. ढगांचा गडगडाट सुरू झाला. आकाशाने विचारलं ढगांना, का रडोरडा करताय? ढगांनी सांगितलं आकाशाला, ते जन्माला आलेलं देवकी वसुदेवाचा पुत्र नाही, नंद यशोदेचा पुत्र नाही, ते परब्रह्म आहे. आकाशाने सांगितलं, अरे ते परब्रह्म हे आम्हाला सुद्धा माहित आहे, तुम्ही का रडोरडा करताय? ढगांनी सांगितलं, ते परब्रह्म जरी असलं तरी पुढं होऊन ते आमच्या नावाने ओळखलं जाणार आहे, त्याचं नाव मेघश्याम होणार आहे, म्हणून आम्हाला हर्ष झाला, आनंद झाला. ढगांचा गडगडाट, प्रचंड पाऊस पडू लागला. देवदेवतांनी पुष्पवृष्टी केली, नदीच्या काठावरती आले. यमुनेचं पाणी हळूहळू हळू वाढू लागलं. वसुदेवाने विचार केला, लेकरू त्या पाप्याच्या हाती देण्यापेक्षा यमुनेत वाहून गेलो तरी चालेल, लेकरू त्या दुष्टाच्या हाती देणार नाही. यमुनेत प्रवेश केला. जसा प्रवेश केला तसं यमुनेचं पाणी हळूहळू वाढू लागलं. यमुनेचं पाणी का वाढू लागलं? यमुनेचा आणि कृष्णाचा नातेसंबंध तरी काय ऐका. कृष्णाच्या पत्नीचं नाव लक्ष्मी. लक्ष्मीचा जन्म हा समुद्र मंथनातून झाला. म्हणजे समुद्राची कन्या लक्ष्मी. सगळ्या नद्या समुद्रात विलीन होतात, म्हणजे सगळ्या नद्या समुद्राच्या पत्न्या. समुद्राची नदी यमुनेची कन्या लक्ष्मी, त्या लक्ष्मीचा पती भगवान कृष्ण परमात्मा. मग यमुनेचं आणि कृष्णाचं नातं काय? कृष्णाच्या पत्नीचं नाव लक्ष्मी. लक्ष्मीचा जन्म समुद्र मंथनातून झाला. समुद्राची आणि यमुनेची कन्या लक्ष्मी, त्या लक्ष्मीचा पती कृष्ण. कृष्णाचं आणि यमुनेचं नातं काय? सासू आणि जावयाचं. यमुनेनं विचार केला, हा मोठा झाला की आपला जावई होणार आहे, आणि एकदा का हा आपला जावई झाला की याचं तोंड पाहता येणार नाही. म्हणजे त्या काळातले जावई तोंड पाहण्यासारखे नव्हतं असं नव्हतं, एक मर्यादा होती. सासूनं जावयाचं तोंड पाहायचं नाही. यमुनेने विचार केला, हा मोठा झाला की जावई होणार, एकदा का हा जावई झाला याचं तोंड पाहता येणार नाही, हा लहान आहे, तूच याचं तोंड बघून घ्यावं. जावयाचं तोंड पाहण्याकरता यमुनेचं पाणी वाढू लागलं, वाढू लागलं, वाढू लागलं. कृष्णाने विचार केला, लहान असलो काय न मोठा असलो काय, जावई आहे, तोंड नाही दाखवणार. उजव्या पायाचा अंगठा बाहेर काढला, अंगठ्याचा स्पर्श झाला, यमुना दुभंगली. याची दुसरी कथा अशी सांगितली जाते. यमुनेचं पाणी वाढू लागलं, वसुदेवाच्या कानापर्यंत आलं, आणि वसुदेवाच्या कानात यमुनेनं सांगितलं, या माझ्या डोहामध्ये, या माझ्या पात्रामध्ये कालिया नावाचा सर्प राहतो. त्या कालियाच्या भीतीमुळे कुणीही माझ्या पात्रामध्ये प्रवेश करत नाही. तुमच्या माध्यमातून तुमच्या लेकराला सांगा, त्या कालियाचा बंदोबस्त कर म्हणावं. देव वसुदेवाच्या कानात सांगितलेली गोष्ट वर भगवान कृष्ण परमात्म्याने ऐकली. उजव्या पायाचा अंगठा बाहेर काढला आणि यमुनेला सांगितलं, बस याच पायाने कालियाचा बंदोबस्त लावला. विठ्ठल यमुना दुभंगली. गोकुळामध्ये आले. भगवान कृष्ण परमात्म्याला यशोदेच्या शेजारी पलंगावरती ठेवलं. तिथं जन्माला आलेली माया डोक्यावर घेतली. जशी माया डोक्यावर घेतली तशी रडे माया करी आकांत. माया मोठ्याने रडायला लागली. माया डोक्यावर घेतल्यानंतर माया सुद्धा रडते, आणि ज्यानं डोक्यावर घेतलंय ना त्याला सुद्धा रडवते. म्हणून माया डोक्यावर घेऊ नका. कळलं तर बघा ना, तर द्या सोडून. विठ्ठल विठ्ठल. मायाला डोक्यावर घेतलं, यमुनेच्या काठावर आले. यमुने लगेच दुभंगली.
लगेच वाट मोकळी करून दिली, बंदी खाण्यात आली. माया डोक्यावर असल्यामुळे सगळी बंधनं पुन्हा जकडली. पहारेकरी जागी झाले, साखळदंड लागले, कुलप सगळी लागली आणि कंसाला निरोप मिळाला. 8वा पुत्र जन्मला. कंस धावत धावत आला, मायेच्या पायाला धरलं. गरगर गरगर फिरून आता आपटणार. एवढ्यात माया कंसाच्या हातून निसटली, आकाशामध्ये आरूढ झाली आणि त्या मायेने आकाशवाणी केली, कंसा अरे मला काय ठार करतोयस? तुझा कर्दन काळ माझ्या अगोदर गोकुळामध्ये जन्माला आलाय. तुझ लागी वधी उपदला मदादी, उपदला मदादी, उपदला मदादी. आगे आगे मग उपदलादी, मग उपदलादी, मग उपदला देवादी, उपदला मदादी, उपदला मदादी. मग उपदला दे, उपदला कंसा मला काय ठार करतोस? तुझा कर्दन काळ माझ्या अगोदर गोकुळामध्ये जन्माला आलाय. पहाटे पहाटे एक गवळण यशोदेच्या खोलीमध्ये झाडलोट करण्याकरता गेली आणि यशोदेच्या पलंगावरती भगवान कृष्ण परमात्मा पाहिला. जसं भगवान कृष्ण परमात्मा पाहिला तसं ती धावत धावत वाड्याच्या बाहेर आली आणि मोठ्याने ओरडू लागली, आजी सुनते हो, नंद जी के घर में एक बेटा पैदा हुआ है. नंद घरा नंद भयो, जय कन्हैया लाल की. नंद घरा नंद भयो, जय कन्हैया लाल की. टाळी वाजवा, टाळी वाजवा पाठीमाग सर्वांनी. गोकुळामध्ये भगवान कृष्ण परमात्मा अवताराला आले आणि भगवान कृष्ण परमात्मा अवताराला आल्यानंतर तिथली परिस्थिती काय झाली? ए नंद घरा नंद भयो, जय कन्हैया लाल की. नंद घरा नंद भयो, जय कन्हैया लाल की. हाथी बिना घोड़े बिना और बिना पालकी, हाथी बिना घोड़े बिना पालकी, हाथी बिना घोड़े बिना और बिना पालकी, हाथी बिना घोड़े बिना पालकी. नंद घरा नंद भयो, जय कन्हैया लाल की. नंद घरा नंद भयो, जय कन्हैया लाल. ओ नंद घरा नंद भयो, जय कन्हैया लाल की. नंद घरा नंद भयो, जय कन्हैया लाल. गोविंदा आला रे आला, मटकी संभाल ब्रिजवाला. आला रे आला, मटकी समाने वाला. ओ गोविंदा आला रे आला, मटकी संभाल ब्रिजवाला. आला रे आला, मटकी समाने वाला. किती सांगू मी सांगू कुणाला, किती सांगू मी सांगू कुणाला. आज आनंदी आनंद झाला हो, आनंदी आनंद झाला. अष्टमीच्या राती ग यमुनेच्या काठी गोकुळ अवतरले. गोड हसू गालात नाचू गाऊ तालात, पैंजन थर थरले. कान्हा दिसतो उठून गोपी आल्या नटून, कान्हा दिसतो उठून गोपी आल्या नटून. नव्या नवतीचा शृंगार केला. आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला. हो गवळण गवळण सांगती गवळणीला, पुत्र झाला यशोदेला. गवळण सांगती गवळणीला, पुत्र झाला यशोदेला. गवळण सांगती गवळणीला, झाला यशोदेला. गवळण सांगती गवळणीला, पुत्र झाला यशोदेला. एक धावी एक पुढे ताटी वाटी सुंट वडे, एक धावी एक पुढे ताटी वाटी एक धावी एक पुढे ताटी
पुत्र झाला यशोदेला गवळण सांगती गवळणीला पुत्र झाला यशोदेला सांगती गवळणीला पुत्र झाला यशोदेला गवळण सांगे गवळणीला पुत्र झाला यशोदेला झाला यशोदेला गोकुळीच्या असाच आनंद गोकुळात झाला. गोकुळीच्या सुखा अंतपार नाही लेखा बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी. गोकुळामध्ये आनंद झाला पण इकडं कृष्ण गोकुळी जन्मला दुष्टा थर काप सुटला कंस लटलट कापू लागला. कोण माझ्या शत्रूला ठार करेल. पहिला वेळा उचलला पुतना मावशीनी. पुतना मावशीनी सुंदर स्त्रीचं रूप घेतलं स्तनामध्ये विष भरलं आणि सुंदर स्त्रीचं रूप घेऊन नंदाच्या वाड्यावरती आली. ए यशोदे कुठाय तुझा कृष्ण कुठाय तुझा लल्ला कुठाय तुझा काना. अनोळखी आवाज आला. दरवाज्यावर आले. कोण ग तू. अगं विसरलीस का काय मी तुझी सक्की मावस बहीण. अगं तुला मुलगा झाला कमीत कमी फेसबुकला टाकायचं इंस्टाला स्टेटस ठेवायचा व्हॉट्सअपला स्टेटस ठेवायचा. कुठाय तुझं पोरग. यशोदा म्हणली रात्रभर पोरानं दमवलंय आता कुठं झोपलंय त्याला अजिबात उठवायचं नाही. देव म्हणले पहिलेच गिरायक आलेलं माघारी पाठवायला लागली. मी काही तर झोपाय आलोय वैदेवानी रडायला सुरुवात केली. पुतना म्हणले काय पोरग जागा तू म्हणतीस झोपलंय. धावत धावत बाळाच्या पाळण्याजवळ आली. मारण्याच्या उद्देशाने आलेली पुतना भगवान कृष्ण परमात्म्याचं स्वरूप पाहिलं त्याचं रूप पाहिलं आणि पाहतच राहिली. इतकं दिसायला देखणं. राजस सुकुमार मदनाचा पुतळा हो नाम है तेरा तार महारा कब तेरा दर्शन होगा हो जिसकी प्रतिमा इतनी सुंदर वो कितना सुंदर होगा वो कितना सुंदर होगा. पाहिला पाहिला नंदाचा नंदन 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 पाहिला पाहिला नंदाचा नंदन. तेने वेधियले मन 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 मन. पाहिला पाहिला नंदाचा नंदन पाहिला पाहिला नंदाचा नंदन पाहिला पाहिला नंदाचा नंदन पाहिला पाहिला नंदाचा नंदन. पुन्हा पुतना भानावर आली. याला पाहण्याकरता आली नाही याला ठार करण्याकरता आली. भगवान कृष्ण परमात्म्याला पाळण्यातून उचललं. लपत छपत वाड्याच्या बाहेर आली. राक्षसीचं ओरिजिनल रूप घेतलं आणि स्तनपान करू लागली. भगवान कृष्ण परमात्म्याने स्तनपान करता करता तिचं रक्त मांस पंचप्राण गिळू लागला आणि मग पुतनावरून लागली कृष्णा मला सोड कृष्णा मला सोड कृष्णा मला सोड. कृष्ण म्हणला मी एकतर कोणाला धरत नाही आणि धरलं तर आता सोडत नाही. पुतना ठार केली. सगळे गोकुळवासी आले. डोंगर एवढी राक्षसीने तिच्या छातीवर भगवान कृष्ण परमात्मा शेडी लावली. कृष्णाला खाली घेतलं. पुतनेच्या प्रेताचे छोटे छोटे तुकडे केले. तिला अग्नी दिला. पुतनेच्या प्रेताचा सगळ्या गोकुळामध्ये सुगंध सुटला. का पुतण्याच्या देहाला भगवान कृष्ण परमात्म्याचा स्पर्श झाला म्हणून सुगंध सुटला. आपलंही जीवन सुगंधीमय व्हावं असं वाटत असेल तर त्या भगवान परमात्म्याचा स्पर्श या देहाला होणं गरजेचं आहे. विठाल महाबळ भटाची फजिती करून सोडली. हळूहळू भगवान परमात्मा रांगायला लागले. रांगत रंगणी चोरीत लोणी तळवे तळ हात टेकित डाव्या गुडघ्याने रांगत तळवे तळ हात टेकित डाव्या गुडघ्याने
रंग निरंगनाथ तो म्या देखिला सये रंग निरंगनाथ तो म्या देखिला सये रंग निरंगनाथ तुम्या देखिला सये रंग निरंगनाथ तुम्या देखिला सये तळवे तळ हात टेकित तळवे तळ हात टेकित डाव्या गुडघ्याने रांगत रंग निरंगनाथ देखिला सये रंग निरंगनाथ तुम्या देखिला सये रंग निरंगनाथ तुम्या देखिला सये रंग निरंगनाथ तुम्या देखिला सये त्याने शिंके हो तोडिले कवाड हो उघडिले दया दुधाचे भाते लवंडिले बक्षिले सगळ्या भगवान परमात्मा रांगायला लागला रांगता रांगता भगवान परमात्मा मोठे झाले सगळ्या गोकुळवासियांना एकत्रित केलं आणि भगवान परमात्म्याने सांगितलं आजपासून दहीदूध लोणी मथुरेला घेऊन जायचं नाही तुमचं दहीदूध लोणी कंसाचे राक्षस खातात जनतेवर अत्याचार करतात दहीदूध लोणी मथुरेला विकायला न्यायचं नाही जुनी लोक म्हणली काल नाही जन्माला आला की आम्हाला शिकवायला लागला काय दहीदूध लोणी मथुरेला पोचलं नाही तर कंस आम्हाला ठार केल्याशिवाय राहणार नाही देव म्हणले काय हरकत नाही इथं शिल्लक राहिलं तरी विकायला न्यायला ना शिल्लकच ठेवत नाही सगळ्या गोकुळातल्या सवंगड्याने एकत्रित केलं वाकड्या पेंद्या सुदाम्या पोरानं सांगितलं काय तुमच्या घरी दहीदूध लोणी आहे काय पार पोरानं तुम्ही सगळे वाळून गेला पोरं म्हणली देवा आमच्या घरी भरपूर दहीदूध लोणी आहे पण सगळं जातंय डिरीला काहीच नाही देव म्हणले काळजी करू नका आजपासून तुम्हाला भरपूर दहीदूध लोणी खायला देणार पण दहीदूध लोणी खायला गवळणीनं आपल्याला आमंत्रण दिलं नाही मग चोरी करून खायचं मग घ्या चोरीची साधनं आता काय चोरीची साधनं त्या काळात AK-47 तलवार चाकू बंदूक काय चोरीची साधनं देवानी सांगितलं वस्त्र गळीत केलेली माती घ्या अजून बारीक बारीक वाळूचे खडे घ्या अजून सराटे घ्या सगळं ठरलं एकाने विचारलं का म्हणे देवा खडे कशाला आपण रात्रीचा खोलीमध्ये प्रवेश केल्यानंतर आपल्याला कळणार कसं डेरा कुठं ठेवलाय सगळीकडे अंधार असणार मग खडे विस्कटायचे जिथं टक आवाज येईल समजायचं डेरा माठ तिथं ठेवलाय आणि मग तिथं जायचं चोरी करायची एक जण म्हणला देवा सराटे कशाला जर चोरी करत असताना गवळण जागी झाली आणि आपल्या पाठीमाग धावू लागली तर तिच्या पायात सराटे टाकायचे सराटे पायाला टोचले की ते जाग्यावर थांबणार चोरी यशस्वी होणार वाकड्या हुशार होता वाकड्या म्हणला मी काय म्हणतोय देवा त्या गवळणीनं जर पायात पेरागान चप्पल घातली असली तर मग काय करायचं देवाने सांगितलं वस्त्र गळीत केलेली माती तिच्या डोळ्यात फेकायची माती डोळ्यात गेली दिसणं बंद चोरी यशस्वी राजा पुढं गड्यानो राजा की रे जाहला कृष्ण सिंहासनी बैसला याल तरी यारे लागे याल तरी यारे लागे ओ याल तरी यारे लागे ओ याल तरी यारे लागे 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 अवघ्या माझ्या मागे मागे अवघ्या माझ्या मागे मागे अवघ्या माझ्या मागे मागे अवघ्या माझ्या मागे मागे आज देतो पोट भरी ओ पुरे म्हणाल तो वरी ओ आज देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी आज देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी आज देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी पोरांना देव सांगू लागले याल तरी यारे लागे अवघ्या माझ्या मागे मागे भगवान परमात्मा पुढं सगळे सवंगडी पाठी सगळ्या गोकुळामध्ये चोरीचं सत्र सुरू झालं आज या गवळणीच्या घरी उद्या त्या गवळणीच्या घरी सगळ्या गवळणी त्रस्त झाल्या
आणि गाराने घेऊन यशोदेकडं. यशोदे ग बाळ तू जाताना, यशोदे ग बाळ तू जाताना, यशोदे ग बाळ तू जाताना, यशोदे ग बाळ तू जाताना. कुठवर सोसू धिंगाणा, कुठवर सोसू धिंगाणा, कुठवर सोसू धिंगाणा. यशोदे ग बाळ तू जाताना, यशोदे ग बाळ तू जाताना. कुठवर सोसू धिंगाणा, कुठवर सोसू धिंगाणा, कुठवर सोसू धिंगाणा. हरी यशोदे ग बाळ तू जाताना, यशोदे ग बाळ तू जाताना, बाळ तू जाताना, बाळ तू जाताना. यशोदा म्हणायची माझं पोरग वाड्याच्या बाहेरच जात नाही तर तुझ्या घरी चोरी करायला आलं कधी. यशोदेच्या घरी दुधने कमी होतं काय. नंदाच्या घरी नंदराज ही पदवी दिली जात होती. नंदराजाकडे किती गायी होत्या? 1 कोट गायी होत्या. किती? मग ज्याच्या घरी 1 कोट गायी आहेत त्याच्या घरातलं पोरग दुसऱ्याच्या घरी चोरी करायला जाईल का? यशोदा म्हणायची माझं पोरग बाळ सगुण गुणाच ताने गे, बाळ सगुण गुणाच ताने, बाळ सगुण गुणाचे ताने, बाळ सगुण गुणाचे ताने. बोला बोला महिला मंडळ. बाळ दिसतय गोजिरवाने गे, बाळ दिसतय गोजिरवाने. बोला बाळ दिसते गोजरवाने गे, बाळ दिसते गोजरवाने. काय सांगता गाराने गे गोकुळच्या नारी, काय सांगता गाराने गे गोकुळच्या नारी. गाराने गे गोकुळच्या नारी, काय सांगता गाराने गे गोकुळच्या नारी. श्रीरंग माझा वेडा याला नाही दुसरा जोडा, श्रीरंग माझा वेडा नाही दुसरा जोडा. तुम्ही याची संगत सोडा गे गोकुळच्या नारी, तुम्ही याची संगत सोडा गे गोकुळच्या नारी. तुम्ही याची संगत सोडा गे गोकुळच्या नारी, तुम्ही याची संगत सोडा गे गोकुळच्या नारी. जोपर्यंत मुद्दे मला सकट चोड पकडत नाही तोपर्यंत माझा विश्वास बसणार नाही. एक म्हातारी म्हणली असं का? माझ्या घरी येऊ दे, एका काठीच्या ठोक्यातच त्याला आडवा पाडते. त्या म्हातारीचं नाव होतं शांताबाई. फुलेनगरची नाही, गोकुळातली. नाव शांताबाई पण रोज घरात भांडणाची घाई. देव म्हणले मला चॅलेंज करते काय? आज म्हातारीच्याच घरी चोरी करायला जायचं. पोरं म्हणली देवा सगळ्या गावाच्या नादाला लाग पण त्या म्हातारीच्या नादाला लागू नको. ती म्हातारी दिसती तेवढी शानी नाही, भला मोठा बोकड दारात बांधती आणि भलं मोठं कुलूप लावती. देव म्हणली बोकडाचा काय भेदा होताय मला. रात्रीचं नियोजन ठरलं. रात्री भगवान परमात्मा निघाले. दरवाज्यावर भला मोठा बोकड, आतनं एवढं मोठं कुलूप. देव म्हणले बोकडाला आणि कुलपाला घाबरायचं नाही. सगळ्या पोरांना सांगितलं डोळं झाका. सगळ्या पोरांनी डोळे झाकले. योग मायेनं डायरेक्ट ज्या खोलीत माठ होती त्या माठ खोलीतच घेऊन गेला. काय कुलपाचा आणि बोकडाचा संबंधच नाही ना दरवाजाचा. पोरांना सांगितलं भरपूर दही लोणी खावा, थोडंफार शिल्लक ठेवा. पोरं म्हणली कशाला? म्हणली ठेवा शिल्लक थोडं. खाऊन झालं. शिल्लक राहिलेलं देवाच्या हातात दिलं. भगवान कृष्ण परमात्म्याने शांताबाईच्या दोन्ही सुनांच्या तोंडाला चोळलं, शांताबाईची तोंडाला चोळलं. आता म्हणला डोळं झाका. पोरं म्हणली मागाशी डोळं झाकायला लावलं, डायरेक्ट आत आणलंय. आता डोळं झाकायला लावतंय म्हणजे डायरेक्ट बाहेर नेणार. वाकड्या म्हणला बाहेर कसं नेतंय बघायचं. सगळ्या पोरांनी डोळं झाकलं. वाकड्याने एक डोळा झाकला आणि एक डोळा उघडा ठेवला. ज्यांनी दोन्ही डोळं झाकली पोरं सगळी बाहेर. वाकड्या अर्धा आत आणि अर्धा बाहेर. देवा मला बाहेर काढ. शांताबाई जागी झाली तरी एका काठीच्या ठोक्यात माझा जीव घालवलं, मला बाहेर काढ. देव म्हणले माझ्यावर शंका घेशील का? मला फसवशील का? बघा देवाला आपण फसवलं की देव आपल्याला फसवल्याशिवाय. एसटी टोल नाक्यावर थांबली. पोरगा आलं. पेपर पेपर पेपर. माझ्या शेजारच्या व्यक्तीने विचारलं किती रुपयाला पेपर? म्हणजे 2 रुपयाला पेपर. 2 रुपये दिले. पेपर घेतला. एसटी टोल नाक्यावरून सुटली. ती मोठ्याने हसायला लागली. म्हणलं काय झालं? अहो म्हणे 2 रुपयाचा पेपर, पोराला रुपया खरा दिला आणि रुपया खोटा दिला. पोरगा रुपयाला फसावला. अजून 2 किलोमीटर एसटी पुढे गेली. आता तर ते अजून मोठ्याने हसायला लागले. म्हणलं आता काय झालं? म्हणे पोरानं 8 दिवसापूर्वीचा पेपर दिलाय. तुम्ही देवाला फसवलं की देव तुम्हाला फसवल्याशिवाय.
राहत नाही. माझ्यावर शंका घेशील का? देवा शंका घेणार नाही, मला बाहेर काढ. वाकड्याला बाहेर काढलं, सगळी पोरं पशार. पाटे पाटे धारा काढायला शांताबाई उठली, सगळी माठ अस्ताव्यस्त पडलेली पाहिली आणि म्हटली बहुतेक नंदाचं कार्ट आलं वाटतं चोरी करून गेलं. सुनंना उठवायला गेली तर पाहिलं तर सुनंच्या तोंडाला लोणी. विचार केला त्यानं, म्हणली नाव मात्र त्या पोरावर घेतात आणि लोणी ह्याच खायला लागल्यात. 5 फुटाचे काटे काढले, दोघींना एक एक रट्टा दिला. सासूबाई का मारायला लागलाय? लोणी खाताय तुम्ही, नाव मात्र त्या कृष्णावर घेता, आम्ही कशाला खातो? आरशात तोंड बघा. सुनाने दोन्ही आरशात तोंड पाहिली, तोंडाला लोणी दिसलं आणि त्या सुना मोठ्याने हसायला लागल्या. म्हणल्या सासूबाई आम्हाला काय आरशात बघायला होताय, तुमचंही तोंड आरशात बघा की. कोणाची दाढीची आणि वेणीची गाठ बांधली. देवाने अनेक चोरीची सत्र सुरू केली. पुन्हा सगळ्या गवळणी पुन्हा यशोदेकडे गारणं गायला आल्या. यशोदेला वाटलं ज्या अर्थी सगळं गाव ओरडतंय त्या अर्थी पोरगं नक्कीच माझ्या माघारी चोऱ्या करायला जात असेल. आजपासून कृष्णा तुझे सगळे उद्योगधंदे बंद, माझ्या डोळ्यासमोर राहायचं. मग यशोदेनं दही घुसळायला सुरुवात केली की भगवान कृष्ण परमात्म्याने रडायला सुरुवात करायची. मग पोरगं रडायला लागलं की कधी थांबल? नुसती हाक मारायची, राधे. राधेचं नाव घेतल्याबरोबर भगवान कृष्ण परमात्मा रडायला थांबायचे. राधे घे घे घे, राधे घे घे घे, कडेवर घे ना गोजिरवाना. राधाकृष्ण अलौकिक प्रेम होतो, अलौकिक. एक क्षण जर राधेला कृष्ण भेटला नाही ना, एक क्षण, तर राधा व्याकुळ व्हायची. किती? कान्हया रे कान्हया रे कान्हया रे, जग जेठी. कान्हया रे कान्हया रे ओ कान्हया रे, जग जेठी. कान्हया रे कान्हया रे कान्हया रे, जग जेठी. ओ देई भेटी एक वेळा, देई भेटी एक वेळा, देई भेटी एक वेळा. कान्हया रे कान्हया रे दोघांची भेट झाली. भगवान कृष्ण परमात्म्याने पावा वाजवायला सुरुवात केली ना. मुरलीवर माझा जीव जडे ग, कसली जीवाला भूल पडे. मग विरह सहन होत नव्हता. अरे कान्हा कृष्ण मुरारी, अडवू नको तू गिरधारी. सांज ढळली रे मला जाऊ दे घरी, उद्या भेटूया यमुनेच्या तीरी. अलौकिक प्रेम. यशोदेनं सांगितलं आजपासून तुमचे सगळे उद्योगधंदे बंद, उद्यापासून तुम्ही शाळेत जायचं. कोणती शाळा? गोधने चारावया जातो ग शारंग पाणी. खांद्यावरी कांबळी हातामध्ये काठी ग, खांद्यावरी कांबळी हातामध्ये काठी. खांद्यावरी कांबळी हातामध्ये काठी, खांद्यावरी कांबळी हातामध्ये काठी. चारीत से धेनू खांद्यावरी कांबळी हातामध्ये काठी, खांद्यावरी कांबळी हातामध्ये काठी. खांद्यावरी कांबळी हातामध्ये काठी, खांद्यावरी कांबळी हातामध्ये काठी. ओ राधे राधे बोलो राधे राधे, राधे राधे बोलो राधे राधे. टाळी वाजवा, टाळी वाजवा, राधे राधे बोलो राधे राधे. सर्वांनी दोन्ही हात वर करा.
उद्या तुम्हाला भजन करा कोण म्हणणार आहे का? नाही. वा आता बघा, आता शूटिंग करा. राधे राधे बोलो राधे राधे, 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 ओ राधे राधे बोलो राधे राधे, राधे राधे बोलो राधे राधे, ओ राधे राधे बोलो राधे राधे, राधे राधे बोलो राधे राधे, ओ राधे राधे बोलो राधे राधे, 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 बोलो राधे राधे, बोलो राधे बोलो राधे राधे, बोलो राधे राधे, बोलो राधे राधे, राधे राधे. एकदा सर्वांनी जोरात टाळ्या वाजवा बरं. हा सुख सोहळा देवानी यमुनेच्या काठावरती गायी राखायला सुरुवात केली. नुसत्या गायी राखल्यानं गायी राखत असताना वेगवेगळ्या प्रकारचे खेळ खेळले. विटी दांडू चेंडू लगोरी नानापरी खेळ मांडीला यमुनेच्या तुरी. अबक तू बक ती बक पोरा त्रिगुण खेळ मांडू, खेळ विटी दांडू पोरा खेळ विटी दांडू, खेळ विटी दांडू पोरा खेळ विटी दांडू, खेळ इथे दांडू पोरा खेळ इथे दांडू, खेळ इथे दांडू पोरा खेळ इथे दांडू. अबक अबक दुबक अबक दुबक, अबक दुबक टिबक पोरा त्रिगुण खेळ मांडू, खेळ विटी दांडू पोरा खेळ विटी दांडू, खेळ विटी दांडू पोरा खेळ विटी दांडू, खेळ विटी दांडू पोरा खेळ विटी दांडू, खेळ विटी दांडू पोरा खेळ विटी दांडू. हमामा पोरा हमामा, हमामा पोरा हमामा, हमामा पोरा हमामा, हमामा पोरा हमामा, ओ हमामा पोरा हमामा, हमामा पोरा हमामा, हमामा पोरा हमामा, हमामा पोरा हमामा. घुमरी वाजे घमामा, वाजे हमामा, घुमरी वाजे घमामा, वाजे हमामा. हमामा 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 हमामा, ए हमामा पोरा हमामा, 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 हमामा पोरा हमामा. पोरं म्हणली देवा 9:30 वाजले, पोटात कावळं ओरडायला लागलं. खांदी भार पोटी भूक काय खेळायाचे सुख. देवाने सांगितलं सगळ्यांच्या शिदोरी एकत्रित करा. भगवान परमात्म्याने सगळ्या सवंगड्याच्या शिदोरी एकत्रित केल्या. कमळाच्या फुलाचा आकार केला. मध्यभागी स्वतः उभा राहिला. सगळ्यांच्या शिदोरीमध्ये आपली नामाची आणि प्रेमाची शिदोरी एकत्रित केली.